मॉडर्न सायन्स सांगतं की आईचे थॉट्स, इमोशन्स आणि जे आजूबाजूचं वातावरण असतं त्याचा डायरेक्टली इफेक्ट हा बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटवर होत असतो. असं ऐकलेलं असतं की आईचे जे डोहाळे आहे ना ते पुरवलेच गेले पाहिजे. पण ते डोहाळे पुरवताना तुम्ही जे खाता आहेत त्याचा इफेक्ट आपल्या बाळावर काय होतोय याचं भान ठेवून तुम्ही खा. गर्भसंस्कार थ्रू एक चांगली लाईफस्टाईल कशी जगायला पाहिजे, मेडिटेशन, प्राणायाम, ब्रीदिंग एक्सरसाइजेस, मंत्र चॅन्टिंग, स्पिरिच्युअल रीडिंग, परत त्यामध्ये आपण एक क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज, या सगळ्या गोष्टी गर्भसंस्कारमध्ये इन्क्लूड असतात. बऱ्याच लोकांना काय वाटतं की 1 महिना केलं बरं का मी गर्भसंस्कार, पण आता मला टाईम नाहीये. पण गर्भसंस्कार 1 महिना करण्याची गोष्ट नाहीये. प्रेग्नन्सीचा एक-एक दिवस, एक-एक तास आणि एक-एक मिनिट महत्वाचा आहे. Sassy Saki's here, let's get loud. Join the conversation, make us proud with your sassy. नमस्कार, सॅसी सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करणार आहोत गर्भसंस्कार या विषयावर. एक्सपेक्टिंग मदर जे काही एक्सपिरियन्स करत असते, म्हणजे ती काय खाते, काय पिते किंवा काय स्क्रोल करते, ह्या सगळ्यांचा परिणाम कुठेतरी वूममधल्या बेबीवर होत असतो. जन्माला येणारं बाळ जसं फिजिकली हेल्दी असायला हवं तसं ते मेंटली स्ट्रॉंगही असायला हवं. आणि त्यामध्येच गर्भसंस्काराचा काय रोल आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि म्हणूनच या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आहेत डॉक्टर चित्रा जाधव. चित्रा आयुर्वेदिक कन्सल्टंट आणि गायनॅक प्रॅक्टिशनर आहेत. त्या एक्सपेक्टिंग मदर्सला त्यांच्या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये गर्भसंस्कार आणि अँटीनेटलच्या क्लासेसद्वारा गाईड करतात. वेलकम चित्रा, तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. तर आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय हे एक्सप्लेन करा प्लीज. गर्भ म्हणजे बाळ आणि संस्कार म्हणजे एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या वस्तूवर पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन करणे, म्हणजे वाईट गुणांचे चांगल्या गुणांमध्ये परिवर्तन करणे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पॉझिटिव्ह आणि सकारात्मक गोष्टी घडवणे. तर हेच आपल्याला आपल्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी करायचं असतं. संस्कार म्हणजे काय, तर जे एखाद्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर केलं जातं तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन घडते. तर हेच पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला आपल्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी करायचं आहे. आपल्या पोटात वाढणारं बाळ फिजिकली, मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग होण्यासाठी गर्भसंस्कार ही खूप मुख्य भूमिका बजावते. तर याच्यासाठी आपण उदाहरण बघायचं म्हटलं तर एका दगडाचं रूपांतर मूर्तीमध्ये कसं होतं हे एक्झाम्पल आपण बघू शकतो. जसं की एखादा दगड पहिले जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला काहीच असं स्पेशल वाटत नाही, क्रिएटिव्ह वाटत नाही. पण त्याच दगडावर जेव्हा एखादा मूर्तिकार त्यावर काम करतो, एका सिंपल आणि प्लेन दगडाचं एका सुंदर मूर्तीमध्ये रूपांतर करतो, त्यासाठी तो काय करतो, दिवस रात्र त्या दगडावर मेहनत करतो, कोरीव काम करतो, त्यामध्ये हावभाव निर्माण करतो, त्याला छान रंग देतो आणि मग एका प्लेन दगडाचं एका सुंदर मूर्तीमध्ये रूपांतर होतं. तर मग यासाठी त्याने जे एफर्ट्स घेतले आहे हे संस्कार, म्हणजे त्या दगडावर त्या मूर्तिकाराने संस्कार केलेत. तर हा जो संस्काराचा हा जो अर्थ आहे हा आजकालच्या गर्भवतींनी समजून घेतला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, आजकाल कसं झालंय ना, लोकांना वाटतं गर्भसंस्कार ट्रेंडिंग चाललंय म्हणून करायचं का, तर नाही. गर्भसंस्काराची मेन तुम्हाला त्याचं मिनिंग समजलं पाहिजे. गर्भसंस्कार चला सगळे लोक करतायत, आपण प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि चला इंस्टाग्राम स्क्रोल करतोय, अरे इथे ना गर्भसंस्कार घेतायत तर म्हणून मी करायचं का. माझ्या बाळासाठी माझी मैत्रीण सांगत होती की अगं गर्भसंस्कार केलं पाहिजे बरं का, आजकाल ते बरेच लोक करून घेतात म्हणून तू पण कर. तर म्हणून करायचं आहे का गर्भसंस्कार. तर ह्यासाठी तुम्ही आधी समजून घ्या गर्भसंस्कार म्हणजे काय. यासाठी तुम्हाला स्पेशली कोणाकडे जायची गरज आहेच असं नाही. संस्कार कसा करायचा बाळावर हे आईला समजलं, याचा अर्थ जरी समजला ना, ती स्वतः गर्भसंस्कार बाळावर करू शकते. आणि त्यासाठी तिला स्पेशली कोणाचं गायडन्स किंवा कुठेतरी जाऊनच गर्भसंस्कार करायचंय किंवा क्लासच लावून करायचंय तर हे महत्त्वाचं नाहीये. म्हणून आजकालच्या पिढीने गर्भसंस्काराचं महत्त्व समजून घ्या. ते ट्रेंडिंग आहे म्हणून करू नका. आजकालच्या पिढीसाठी गरज का आहे हे समजून घ्या आणि मग मनापासून ते गर्भसंस्कार आपल्या बाळावर करा. आजकालच्या पिढीसाठी हे गर्भसंस्कार का इतके महत्त्वाचे आहेत. मॉडर्न सायन्स सांगतं की
आईचे थॉट्स, इमोशन्स आणि जे आजूबाजूचं वातावरण असतं त्याचा डिरेक्टली इफेक्ट हा बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटवर होत असतो. आजकाल काय झालं ना, आजकाल बऱ्याच वुमन्सला हा स्ट्रेस असतो. आजकालची पिढी धावपळीच्या जगात खूप वावरत चालली. राईट. त्याच्यामुळे काय होतं की एक जेव्हा प्रेग्नन्सी राहते ना, एवढं तर माहिती आहे की प्रेग्नन्सी राहिली आहे, पण आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या घेण्याव्यतिरिक्त अजून काय करायला हवं हे आजकालच्या पिढीला माहिती नाहीये. जी आजकालची जनरेशन आहे ती ॲक्टिव्ह आहे, बऱ्याचशा गोष्टी जॉब वगैरे करते, सगळं ठीक आहे, पण ह्या गोष्टींमध्ये आपल्या पोटात वाढणाऱ्या बाळावर आपल्या विचारांचे, आपण जी रोज डे टू डे ॲक्टिव्हिटी करतोय त्याचा कसा परिणाम होतोय हे आजकालच्या पिढीला बऱ्याचदा कळत नाही. तर कसं होतं, ह्या एकदम धावपळीच्या जगामध्ये दिवसभर सगळं काम चालू असतं, बऱ्याचदा कामाचा स्ट्रेस असतो. तर ह्या सगळ्या रुटीनमध्ये बऱ्याचदा तिच्याकडनं चिडचिड होणं, संताप व्यक्त करणं किंवा आजूबाजूच्या लोकांशी काही वेळा पटत नसतं, त्यामुळे राग करणं. तर याच्यामुळे काय होतं, तिच्या ह्या ज्या वागणुकीचा बाळावर निगेटिव्हली परिणाम होत असतो किंवा वर्क प्रेशर असतं त्यामुळे. आणि आजकाल बऱ्याचदा जे कपल्स एकटे राहतात, पूर्वीच्या काळी कसं होतं, फॅमिली जॉईंट फॅमिली असायची, तर घरामध्ये आई आहे, सासूबाई आहेत, पणजी आहेत किंवा जे मोठे आजी आजोबा आहेत ते गाईड करायचे, अगं कसं बसलं पाहिजे, कसं उठलं पाहिजे, तू आता हे खा बरं का, पहिले 3 महिने बाळाला फार जपायचं असतं, तर तुझ्या आहारामध्ये तू दूध आणि तूप इन्क्ल्यूड कर. म्हणजे असं गाईड करायला आजकाल त्यांना कोणी नाहीये. राईट. ओके. आणि काय होतं ना, वडीलधारं माणसं घरात नसतात, त्याच्यामुळे त्यांना प्रॉपर लाईफस्टाईल माहिती नसते. जे आहे तसंच चाललंय, त्याच्यासोबत आपण आयर्न कॅल्शियमच्या गोळ्या घेतोय, तेवढंच गरजेचं आहे का? आणि हेल्दी डाएट खाणं बस तेवढंच गरजेचं आहे का? आपली विचारसरणी पण किती गरजेची आहे आपल्या बाळाला वाढवण्यासाठी, हे बऱ्याचदा आजकालच्या पिढीला कळत नाही. त्याच्यासाठी दोघांनी मिळून एकत्र टाईम काढून त्या बाळासोबत, म्हणजे वडिलांनी पण पोटावर हात ठेवून बाळासोबत बोललं पाहिजे, तेव्हा त्या आईला पण छान वाटतं. आणि आजकाल ह्या स्ट्रेसमुळे काय होतंय, ह्या ज्या गोष्टी होत नाही बऱ्याचशा कपल्सकडनं, ते एकटे असतात, त्यांना डे टू डे लाईफस्टाईलमध्ये काय फॉलो करायचं आहे काय एवढं माहीत नसतं. बऱ्याचदा आजकाल बरेचसे असे आजार वाढलेत, म्हणजे होणारं बाळ हे चिडचिडं, रागट, परत बरेच त्यांच्यामध्ये चेंजेस, फिजिकली काही चेंजेस दिसतात किंवा मेंटल डिसऑर्डर यासारख्या बऱ्याचशा गोष्टी वाढल्या आहेत. तर आजकाल आपल्याला चांगली पिढी घडवण्यासाठी आजकालच्या पिढीला गर्भसंस्कार करणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा काय होतं ना, क्रेविंग आहे म्हणून मला खूप क्रेविंग होते पिझ्झा खायची, काहीही खाल्लं जातं. म्हणजे त्यांना असं वाटतं ठीक आहे, असं ऐकलेलं असतं की आईचे जे डोहाळे ना ते पुरवलेच गेले पाहिजे, पण ते डोहाळे पुरवताना तुम्ही जे खाता आहेत त्याचा इफेक्ट आपल्या बाळावर काय होतोय याचं भान ठेवून तुम्ही खा. चव कुठपर्यंत असते? जिभेपर्यंत. जिभेच्या आतमध्ये गेलं ते डायजेस्ट होणार. तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा पिझ्झा किंवा बर्गर खातो ना, तो पोटामध्ये जाऊन असा कडक होतो. ओके. डायजेशनला खूप हार्ड असतो आणि मग कॉन्स्टिपेशन होतं. ऑलरेडी प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला इतके इश्यूज असतात, छोटे छोटे, इनडायजेशन म्हणा, ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन, आणि त्याच्यात जर तुम्ही असा आहार घेतला, फास्ट फूड, ठीक आहे तुम्हाला क्रेविंग होते, पण म्हणजे क्रेविंग सॅटिस्फाय करण्यासाठी तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये खूप अति फास्ट फूड खाताय, तर त्याचा तुम्हाला तर तुमच्या बाळाला तर काहीच पोषण नाही मिळत आणि त्यातल्या तुम्हाला पण त्याचे तोटेच होतात. गर्भसंस्कार थ्रू एक चांगली लाईफस्टाईल कशी जगायला पाहिजे, आईने दिवसभरातनं अर्धा 1 तास काढून तुम्ही त्या बाळासाठी थोडं मेडिटेशन करा, थोडं मंत्र चांटिंग करा, 2-3 योगासने करा आणि दिवसभरात आपलं रुटीन फिक्स करा की ह्या वेळेला मी हे खाल्लं पाहिजे, ते म्हणजे व्यवस्थित आहार घेतला पाहिजे, पण त्यासोबत मी थोडी ॲक्टिव्हिटीही केली पाहिजे. का तर फक्त आपल्याला पोटात बाळ नाही वाढवायचे, आपल्या शरीरात जे बाळ वाढतंय ना त्याच्यासाठी पहिले आई ही हेल्दी आणि फिट असणं जास्त गरजेचं आहे. तर तिने स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे आणि बाळाची पण काळजी घेतली पाहिजे. ह्यासाठी गर्भसंस्कार थ्रू तिला लाईफस्टाईलमध्ये कसं असायला हवं यासाठी गायडन्स मिळतं आणि तिचे बरेचसे स्ट्रेस आणि ताणतणावही कमी होतो आणि पुढची ही पिढी ही चांगली घडवण्यासाठी मदत होते. म्हणून आजकालच्या पिढीला गर्भसंस्कार करणं खूप जास्त गरजेचं आहे. सो प्रेग्नन्सी म्हणजे काय फक्त फिजिकल चेंजेस नसतात, तर इमोशनल आणि स्पिरिच्युअल जर्नीसुद्धा असतो. सो हे तीनही म्हणजे फिजिकल हेल्थ, इमोशन्स, स्पिरिच्युअल, हे सगळं बॅलन्स करण्यासाठी गर्भसंस्कारामध्ये कुठले उपक्रम असतात? गर्भसंस्कारामध्ये योगा,
मेडिटेशन, प्राणायाम, ब्रीदिंग एक्झरसाइजेस, मंत्र चांटिंग, स्पिरिच्युअल रीडिंग, परत त्यामध्ये आपण एक क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज, ह्या सगळ्या गोष्टी गर्भसंस्कारमध्ये इन्क्लूड असतात. तर ह्यामध्ये गर्भसंस्कार, बऱ्याच लोकांना असं वाटतं गर्भसंस्कार वेगळं आणि प्रीनॅटल योगा वेगळं. बऱ्याचदा मला असे क्वेश्चन्स येतात की मला ना बेड रेस्ट सांगितलाय म्हणून मला गर्भसंस्कार नाही करता येणार. पण त्यांना हे नाही माहिती की गर्भसंस्कार वेगळं आणि प्रीनॅटल योगा वेगळं असं नाहीये. गर्भसंस्कारमध्येच प्रीनॅटल योगा पण इन्क्लूड आहे. तर याच्यामध्ये हे छोटे छोटे उपक्रम आहेत की एकदम सिम्पल आहे. असं नाही की खूप वेगळं काही करायचं आहे याच्यामध्ये. आपण काय असं खूप पूजा वगैरे, हवन वगैरे असं करायचं नाहीये. काही खूप वेगळं नाही. फक्त पुस्तकच वाचायचंय का एवढं नाही. आईला ॲक्टिव्हिटी करायची आहे. त्याच्यामध्ये ह्या बऱ्याच छोट्या छोट्या एकदम सिम्पल गोष्टी, वॉकिंग करणं, रोज 3 ते 4 आसनं केले पाहिजे, रोज 10 ते 15 मिनिटं काढून तुम्ही थोडंसं ओम चांटिंग करा. ओके, थोडासे अर्ली मॉर्निंग उठून तुम्ही काही ब्रीदिंग एक्झरसाइजेस सांगितलेले असतात. त्याच्यामध्ये बऱ्याचदा शीतलेणी शीतकारी, जी नॅचरली आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये ॲसिडिटीचा प्रॉब्लेम कमी करण्यासाठी मदत करते. याचं जर तुम्ही रोज सकाळी उठून प्रॅक्टिस केली तर नॅचरली तुमचा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम कमी होतो. ओके, त्याच्यामध्ये वोम टॉकिंग असतं महत्त्वाचं, खूप जास्त महत्त्वाचं वोम टॉकिंग, गर्भसंवाद. याच्यामध्ये आई आपल्या पोटावर हात ठेवून बाळासोबत बोलते. याच्याने काय होतं ना, आईचं आणि बाळाचं कनेक्शन होतं. आणि हेच गर्भसंवाद वडिलांसोबतही करायला सांगितलंय. त्याच्यामुळे बाळ हे ना जन्म झाल्यानंतर आईच्या आवाजाला जास्त रिस्पॉन्स करतात. का? कारण ते कंटिन्युअसली आईचा आवाज ऐकत असतं. म्हणून गर्भसंवाद करताना वडिलांनी पण करायचं. तर हा गर्भसंवाद हा जास्त महत्त्वाचा पार्ट आहे याच्यातला. तर ह्या सगळ्याच गोष्टी, गर्भसंवाद, प्रीनॅटल योगा, मेडिटेशन, प्राणायाम, मंत्र चांटिंग, स्पिरिच्युअल रीडिंग आणि त्यासोबतच डाएट. हो, डाएट आणि आपल्या क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीमध्ये मग तुम्ही काही पण करा. तुम्ही ड्रॉइंग करा. तुमचा जो छंद असतो ना तो ह्यावेळी जोपासायचा. बऱ्याच लोकांना ना म्हणजे हे विणकाम करायला फार आवडतं. तर तुम्ही हे केलं पाहिजे गर्भसंस्कार म्हणून. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये असताना तुम्हाला ड्रॉइंग आवडते ना, तर तुम्ही हमखास थोडासा वेळ काढून ड्रॉइंग करा. तुम्हाला जे आवडतं, कुकिंग आवडते ना तर कुकिंग पण करा. हे पण एक संस्कारच होतो बाळावर. कारण आपण जी पण क्रिएटिव्हिटी करतो ना, कुकिंग करताना भाजीत मीठ किती घालायचं, तेलाचं प्रमाण किती असलं पाहिजे, मग किती लोकांसाठी करायचंय, आपण हा तर्कवितर्क जो लावतो ना तो पण संस्काराचंच काम करतो. म्हणजे आई किती क्रिएटिव्ह, आई जितकी क्रिएटिव्ह, कारण आई जो पण विचार करते त्याचा बाळावर थेट परिणाम होत असतो. म्हणून ह्या एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या गर्भसंस्कारमध्ये इन्क्लूड होतात. ओके. पण आता ह्या गर्भसंस्कार जे आपण म्हणतो हे ऑफकोर्स खूपच आधीच्या जुन्या काळापासून आपल्याकडे आहे, आपल्या संस्कृतीमध्ये आहे. पण ह्याच्या मागे काही सायन्स आहे का? गर्भसंस्कार ही खूप सुंदर संकल्पना सांगितलेली आहे आपल्या इंडियन कल्चरमध्ये. ओके, जसं की आईचे इमोशन्स, आईचे थॉट्स आणि त्याचा आजूबाजूच्या वातावरणाचा बाळावर थेट परिणाम होत असतो, हे आपण बऱ्याचदा असं ऐकलं आहे. तर कसं असतं ना, यासाठी मॉडर्न सायन्समध्ये पण काही कन्सेप्ट आहेत. जसं की इपिजेनेटिक्स. इपिजेनेटिक्स म्हणजे काय, तर आजूबाजूच्या वातावरणामुळे, आजूबाजूच्या वातावरणाच्या प्रभावामुळे आपले जीन्स कसे एक्सप्रेस होतात. ओके, तर जर आई आनंदी असेल तर तिच्या शरीरामध्ये ऑक्सिटॉसिन आणि एंडॉर्फिन नावाचं हार्मोन सिक्रेट होतं, जे की बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. तेच अदर हँड, जर आई सतत स्ट्रेसमध्ये असेल तर तिच्या शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचं स्ट्रेस हार्मोन वाढतं, जे की बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटवर निगेटिव्ह इम्पॅक्ट करतं. अच्छा. मग जी आई सतत स्ट्रेसमध्ये आहे, कायम प्रेग्नन्सीमध्ये कायम चिडचिड करते, तिला काहीच चांगलं वाटत नाही, तिच्या आजूबाजू सतत वाद चाललेले असतात, ती खूप स्ट्रेसमध्ये असते, रडते कायम प्रेग्नन्सीमध्ये, तर अशा वेळी ना ह्या गर्भवती महिलेच्या शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचं स्ट्रेस हार्मोन जास्त वाढतं. त्याच्यामुळे ह्या वातावरणामुळे जे बाळ जन्माला येतं ते थोडं चिडखोर, कमी एकाग्रतेचं असं असू शकतं.
म्हणजे हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे की स्ट्रेस आणि आजूबाजूचा वातावरणाचा इफेक्ट किती होतो आईवर आणि डिरेक्टली बाळावरती. तर हे जे मेन कन्सेप्ट आहे हे आपल्या मॉडर्न सायन्समध्ये पण सांगितलेलं आहेत. तर गर्भसंस्कार हा फक्त आयुर्वेदाचाच पार्ट नाहीये, तर याच्या मागे सायंटिफिक रिझन पण आहेत. आई जेव्हा बाळासोबत बोलते तेव्हा तिचं आणि बाळाचं कनेक्शन तयार होतं, एक बॉन्ड तयार होतो. त्यामुळे ना आई जर सतत बाळाशी गप्पा मारत असली ना तर बाळ इमोशनली स्ट्रॉंग होतं. हा खूप मोठा फरक जाणवतो. गर्भसंस्कारामध्ये हे जे वेगवेगळे उपक्रम समाविष्ट आहेत त्याच्यामुळे बाळाची बुद्धिमत्ता आणि त्याच्या व्यक्तिमत्वावर कसा परिणाम होऊ शकतो? हो, याचा बाळाच्या बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्वावर खरंच खूप छान परिणाम होतो. आई जे विचार करते त्याचा बाळाच्या ब्रेनवर डिरेक्टली इम्पॅक्ट होत असतो. ह्या ज्या मेडिटेशन, प्राणायाम, मंत्र, चॅन्टिंग आणि क्लासिकल म्युझिक आई ऐकते त्यामुळे काय होतं, बाळाच्या कंजनायटल ॲबिलिटीज एन्हान्स होतात. म्हणजे काय तर त्याची जन्मजात मेंदूची जी कार्यक्षमता आहे ना ती आपण इम्प्रूव्ह करू शकतो, ती होते ॲक्च्युली. ओके, म्हणजे जसं की आपण म्हणतो ना एखादं बाळ, हे बाळ खूप हुशार आहे बरं का, याला मी काही पण सांगितलं ना त्याच्या खूप पटकन लक्षात राहतं. काही कोडं सोडवणे किंवा काही एखादी गोष्ट पटकन समजणे, म्हणजे जन्मजात त्याची ब्रेनची कॅपॅसिटी इम्प्रूव्ह होते. तर आता आजकालच्या आयांना हे पाहिजे त्यांच्या बाळामध्ये. तर स्कूलमध्ये काय होतं, बऱ्याचदा काही वेळेला त्यांच्या पॅरेंट्सला सांगितलं टीचरांनी की तुमचा मुलगा ऐकत नाही किंवा मग त्याला सारखं सारखं समजून सांगायला लागतं. तर ह्या वेळेला आईवडील थोडं स्ट्रेसमध्ये येतात की काय करावं, याची बुद्धी चांगली झाली पाहिजे, याचं बुद्धीची क्षमता वाढली पाहिजे. तर हे तुम्ही गर्भात असतानाच करू शकता. क्लासिकल म्युझिक ऐकणं, तुम्ही ज्या देवाला मानतात ना त्या देवाचं तुम्ही मंत्रजप करा. जे आईला रिलॅक्स करतं ना, आईचं माइंड शांत करतं, तेच हे क्लासिकल म्युझिक ऐकणं हे बाळाच्या कंजनायटल ॲबिलिटीज असतात त्या एन्हान्स करतात. म्हणजे इथे बाळाच्या ब्रेनची कॅपॅसिटी आपण वाढवू शकतो. आपल्या बाळाला बुद्धिमान बनवायचं आहे ना तर ते इथे. अच्छा, तर हे आपण गर्भात असतानाच करू शकतो. आणि हेच जर आई आनंदी असेल, शांत असेल, पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स याच्या प्रॅक्टिस करत असेल, ओके, तर याच्यामुळे काय होतं, बाळाचं टेम्परमेंट शेप करायला मदत होते. म्हणजे काय तर ह्यावेळी बाळाची वागणूक, ओके, बऱ्याचदा आपण असं ऐकतो की एखादं बाळ खूप चिडखोर असतं, सतत रडतं, चिडचिड करतं. पण काही बाळं कशी असतात, म्हणजे काही मुलं पण आपण जर बघितले तर आपण त्यांना काही प्रश्न विचारले तर शांततेत उत्तर देणार, ओके, किंवा आपण त्यांना म्हटलं की तू असं असं करतं तर त्याला रिस्पॉन्स देणार छान. तर म्हणजे बाळाचा स्वभाव, बाळाचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी सुद्धा इथे याचा फायदा होतो. अच्छा. आणि गर्भसंस्कार हे फक्त बाळासाठीच नाही तर जी गर्भधारणेच्या काळात जी आई आहे तिचं सुद्धा मानसिक आरोग्य छान इम्प्रूव्ह करू शकत असेल, नाही? हो, नक्कीच. तर हे फक्त बाळासाठी नाहीच, तर हे ॲक्च्युली आईला पण खूप छान याचा हेल्प होते. आता याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर माझे खूप सारे पेशंट असे आहेत. आता NRI पेशंट आहे माझी, तिचं नाव नाही घेत. मग तिने इन्स्टा थ्रू माझा नंबर घेतला आणि मला कॉन्टॅक्ट केला आणि ती बोलली आपण 2 मिनटं फोनवर बोलू शकतो का? म्हटलं हो, नक्कीच बोलू शकतो. आणि मग तेव्हा मी पर्सनली तिच्यासोबत व्हिडिओ कॉल घेतला. तेव्हा ती मला सांगत होती की अशी अशी हिस्ट्री आहे, एजही बरंच होतं आणि 8व्या महिन्यात आपलं बाळ गमावणं यासारखं दुःख दुसरं कोणतंच नाही. त्याच्यामुळे ऑलरेडी ती खूप स्ट्रेसफुल होती आणि तिला ह्या प्रेग्नन्सीसाठी खूप असं काहीतरी करायचं, म्हणजे तिला खूप मनापासून करायचं होतं की हे बाळ माझं खूप छान झालं पाहिजे. आणि बऱ्याचदा तिच्या हिस्ट्रीमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या की जेणेकरून तिची प्रेग्नन्सी म्हणजे हाय रिस्कच प्रेग्नन्सी होती असं म्हटलं तरी चालेल. तर ती आपल्याकडे 3ऱ्या महिन्यापासून होती. तर ती बोलली की माझ्या आजूबाजूला पण कोणीच नसतं आणि इथे असं आहे की लोक विचारत पण नाही शेजारचे की काय, म्हणजे चला तुम्ही प्रेग्नेंट आहात तर, आणि म्हणजे आपल्या इथे कसं असतं की हो चला तुला काय खावंसं वाटतं, बरी आहेस का, तब्येत बरी आहे का तुला, म्हणजे थोडंसं तरी आपण एकमेकांसोबत गप्पा मारतो. पण तिकडे तसं नसतं, म्हणजे बघितलं जरी तू प्रेग्नेंट आहे तरी एवढं काय विचारणार नाही असं. तर ती मला बोलायची मला इथे फार एकटं वाटतं. तर मला असं वाटतं ह्या म्हणजे गर्भसंस्कार क्लास थ्रू मी थोडंसं हॅपी फील करेल किंवा मला थोडं ॲक्टिव्ह वाटेल. आणि खूप म्हणजे असं मला पण आज तिची म्हणजे ती पेशंट म्हणजे डोळ्यासमोर येते, सगळं खूप व्यवस्थित झालं.
म्हणजे 9व्या महिन्यापर्यंत तिला कसलेच काहीच कॉम्प्लिकेशन्स नाही, बाळामध्येही काहीच प्रॉब्लेम आला नाही, रेग्युलर असायची. जे पण आपण तिने मंत्र चांटिंग, योगासने सगळं काही फॉलो केलं आणि सुखरूप तिची डिलिव्हरी झाली. त्यानंतर आता जवळजवळ तिची 2.5 वर्षाची मुलगी झाली आहे. मागच्या महिन्यातच तिचा मेसेज आला, मॅडम मी तुम्हाला कधीच नाही विसरू शकत. तिचा जेव्हा जेव्हा बर्थडे असतो ना तेव्हा तेव्हा मला तुमची आठवण येते. असे जे पेशंट आहेत ना, लिटरली मला गुजबम्स येतात आठवलं की इतका फरक पडतो गर्भसंस्कारचा, आईच्या वागण्याचा, आई आनंदी असण्याचा किती फरक पडतो बाळाच्या डेव्हलपमेंटवर आणि तिच्या पूर्ण प्रेग्नन्सी जर्नीवर. याच्यासाठी आपण अजून उदाहरण बघायचं म्हटलं की जसं की आपण म्हटलो, बाळ जे ऐकतं त्याला बाहेर येऊन रिस्पॉन्स करतो. याच्यासाठी पण आहे ना खूप छान उदाहरण असं की जे माझे पेशंट आहेत ना ते आमचा रोज 1 तास क्लास असतो. सो त्याच्यामध्ये माझी कंटिन्युअसली बडबड चालू असते की योगासनं घेत असताना किंवा वोम टॉकिंग असो, आपले मेडिटेशन किंवा इन्फॉर्मेटिव्ह सेशन्स, तर त्यांना ना माझा आवाज ऐकायची सवय झालेली असते. तर याचं लिटरली माझे पेशंट मला सांगतात की मॅडम क्लास सुरू झाला ना की बाळाची मुवमेंट सुरू होते. ओके, बाळ म्हणजे क्लास घेताना बाळ खूप ॲक्टिव्ह होतं. तर असंच माझी एक पेशंट होती, तिने मला फोन केला की मॅडम माझं बाळ ना बराच वेळ झालं मला मुवमेंट जाणवत नाही आहे. ओके, तर मग मी तिला एक्सप्लेन करायला सुरू केलं. तर ती बोलते, मॅडम तुम्ही बोलायला लागल्या ना की बाळ हालचाल करायला लागलं. म्हणजे बाळाला सवय झाली आहे की आई रोज हा 1 तास बसते ना तेव्हा आई काहीतरी ॲक्टिव्हिटी करते आणि हा आवाज येतो, तर आई ॲक्टिव्ह होते. तर म्हणते मॅडम तुमच्या आवाजाची इतकी सवय झाली आहे ना की तुम्ही बोलायला लागले आणि मला बाळाची मुवमेंट जाणवायला लागली. मला असं वाटतं ते रेकॉर्ड व्हायला पाहिजे होतं पण असं माहीत नव्हतं. तर इतके छान एक्झाम्पल्स आहे, म्हणजे बाळाच्या बुद्धिमत्तेवर पण किती छान परिणाम होतो आणि बाळाच्या किती लक्षात राहतं. तर गर्भसंस्काराची सुरुवात केव्हा करायला हवी? गर्भसंस्काराची सुरुवात ही तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅनिंगच्या आधीपासून करायला हवी. आता याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये बीजसंस्कार सांगितले. हो, तर कसं त्याच्यामध्ये बीजसंस्कारामध्ये पुरुषाचं बीज आणि आईचं बीज यांची शुद्धी करणं पंचकर्मा थ्रू आयुर्वेदामध्ये हे केलं जातं आणि तेच मॉडर्न सायन्समध्ये डिटॉक्सिफिकेशन. आपले जे त्रिदोष असतात, म्हणजे आपलं पहिले नाडी परीक्षा केली जाते, त्याच्यामध्ये वात पित्त कफ याच्यानुसार आपल्या शरीरामध्ये जे दोष वाढले आहे त्याला समान लेवलवर आणणे. ओके, आता याच्यामध्ये बऱ्याच लोकांना बरेच वेगवेगळे आजार असतात किंवा थायरॉईड म्हणा, शुगर म्हणा, तर हे सगळं तुम्ही पहिले लेवलमध्ये आणणं हे मॉडर्न सायन्समध्ये. ओके, आणि आयुर्वेदामध्ये बीजसंस्कार म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं म्हटलं तर जेव्हा आपल्याला एखादं रोपटं लावायचं असतं कुंडीमध्ये, तर आपण काय करतो, पहिले ती माती छान पोखरून तिला म्हणजे तिथे छान खत पाणी टाकतो आणि मग ते झाड लावतो. पण त्या कुंडीमध्ये जर कचरा असेल आणि तसंच आपण ते झाड लावायचा प्रयत्न केला तर ते झाड चांगलं येणार नाही, कुठेतरी कीड लागेल आल्यावर. म्हणजे असं म्हणतात की सीड कॅन बी रेक्टिफाईड बट नॉट अ ट्री. म्हणजे आपल्याला जे संस्कार करायचे, जे प्युरिफिकेशन करायचं ते आधी बीज संस्कार, म्हणजे तुम्ही आधी सुरुवातीपासून सुरू करा. हे मॉडर्न सायन्समध्ये पण सांगितलं जातं की 6 महिने आधी तुम्ही फॉलिक ॲसिड आणि विटॅमिन डी सुरू करायला हवं. तेच बीजसंस्कारामध्ये प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या 6 महिन्याआधी तुम्ही पंचकर्म आणि तुमचे चांगली लाईफस्टाईल फॉलो करू शकतात. जसं की हेच आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये कधी पण खाणं, कधी पण उठणं, कधी पण झोपणं. तर पहिले तुमची लाईफस्टाईल सेट करा, तुम्हाला सवय होते त्या गोष्टीची. हेल्दी फूड इन्क्लूड करा जेणेकरून तुमची फर्टिलिटी रेट तुमचा चांगला होईल. बऱ्याचदा आजकाल इन्फर्टिलिटी रेट इतका वाढला आहे आणि मेन रिझन लाईफस्टाईल. हेच रिझन आहे. अति म्हणजे वेट गेन इतकं झालेलं असतं, स्ट्रेस. म्हणजे ह्याच्या मागे ना तुम्ही फक्त हेल्दी लाईफस्टाईल आणि एक्झरसाइज एवढं जरी फॉलो केलं ना आणि डाएट, ह्या 3 गोष्टी जरी फॉलो केल्या ना तरी तुमचं नॅचरली बीजसंस्कार होऊन जातं. तर हे तुम्ही गर्भसंस्काराची सुरुवात ही खरं प्री प्रेग्नन्सी म्हणजे युजली असं वाटतं गर्भसंस्कार म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी डिटेक्ट होते त्याच्यानंतर स्टार्ट करायला पाहिजे, पण बेसिकली तुझ्या म्हणण्याप्रमाणे ती आधी. हो, जर तुम्ही आधीपासून केला तर त्याचा अजून छान रिझल्ट तुम्हाला बरोबर आहे. पुढे जास्त एफर्ट्स घ्यावे नाही लागत. जसं की जर आपण सुरुवातीलाच कुंडी साफ करून मस्त झाड लावलंय, रोपटं लावण्याच्या आधीच आजूबाजूची जागा सगळी छान करून घेतली आहे, छान खत पाणी घातलंय, तर मग येणारं झाड छानच असेल. मग पुढे जाऊन कुठे जास्त एफर्ट्स घ्यायचे. सेम तसंच जसं नेचरमध्ये आहे तसंच आपल्या शरीरात आहे. तर हे जर तुम्ही आधीपासूनच सुरू केलं तर आपली राहणारी प्रेग्नन्सी पण
हेल्दी प्रेग्नन्सी राहते, बऱ्याचदा काही कॉम्प्लिकेशन्स येत नाही आपल्याला, त्याच्यामुळे पुढे बाळाची वाढ पण छान होते आणि सगळ्या गोष्टी सुखरूप होतात. तर बीजसंस्कार झालं त्याच्यानंतर जेव्हा तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली की तुम्ही त्याच दिवसापासून गर्भसंस्कार सुरू करू शकतात. तर याच्यामध्ये गर्भसंस्कारमध्ये प्रीनॅटल योगा पण असतो, पण जे एक्झरसाइजेस आहेत ते आपल्याला 3ऱ्या महिन्यापर्यंत करायला अलाव नसतात. कसं असतं, पहिल्या 3 महिन्यामध्ये ॲबॉर्शनचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे हेवी लिफ्टिंग वगैरे अवॉइड करायला लावतात आपल्याला. केस पण हो बरेच हो ते पण आहे की असं नाही की सगळ्यांच्याच केसमध्ये आहे. आता जर पहिली हिस्ट्री असेल कोणाची तर अशा पेशंटला आपण सांगतो की पहिले 3 महिने तुम्ही एक्सरसाइज नका करू. पण एखादं असं असेल की त्यांना पहिलीच प्रेग्नन्सी आहे आणि सगळं काही व्यवस्थित आहे, तर अशा वेळी तुम्ही लाईट एक्सरसाइज किंवा वॉकिंग करू शकता. ओके. आणि प्रीनॅटल योगामध्ये पण असे खूप हलके फुलके सिटिंग पोझिशनवाले आसनास आहेत की जे तुम्ही पहिल्या 3 महिन्यात पण करू शकता. ओके. पण जर तुम्हाला बेड रेस्ट सांगितलेला असेल, पूर्वीची ॲबॉर्शनची हिस्ट्री असेल, तर तुम्ही गर्भसंस्कार लगेच सुरू करू शकतात, पण त्याच्यामध्ये तुम्ही एक्सरसाइज तुम्हाला करायला अलाव नसते. त्यानंतर 3ऱ्या महिन्याचं आपलं अँटीस्कॅन झालं, त्याच्यानंतर डबल मार्करचा रिपोर्ट जो आला तो छान आला की त्यानंतर तुम्ही सगळंच प्रीनॅटल योगा, मेडिटेशन, प्राणायाम, म्हणजे त्याच्यामध्ये मग तुम्ही योगा पण इन्क्लूड करू शकता. मग हे तुम्ही 9व्या महिन्यापर्यंत करायला हवं. बऱ्याच लोकांना काय वाटतं की 1 महिना केलं बरं का मी गर्भसंस्कार, पण आता मला टाईम नाही आहे. पण गर्भसंस्कार 1 महिना करण्याची गोष्ट नाही आहे. प्रेग्नन्सीचा 1-1 दिवस, 1-1 तास आणि 1-1 मिनिट महत्त्वाचा आहे. बाळाची कंटिन्युअसली ग्रोथ होत असते. मंथ वाईज बाळाचे फीचर्स बदलत असतात म्हणण्यापेक्षा एक फीचर ॲड होतात. हो एक म्हणजे बॉडी पार्ट्स जसे डेव्हलप होतात तसं आईला गरज असते एव्हरी डे. असं नाही की एक महिना तुम्ही खूप आनंदी आणि हॅपी होत्या, 2ऱ्या महिन्यात तुम्ही लगेच चिडचिड आणि हे नाही आता मला टाईमच नाही, मला फक्त काम करायचंय. काम हे आयुष्यभर होणार आहे, पण प्रेग्नन्सीचा काळ हा 9 महिन्याचा खूप छोटा असतो. म्हणायला आपल्याला वाटतो 9 महिने, पण तो असाच निघून जातो. हो, 9वा महिना कधी येऊन लागतो ते कळत नाही. बीजसंस्कारापासनं तर आपल्या डिलिव्हरीच्या 9व्या महिन्या म्हणजे डिलिव्हरी डेटपर्यंत तुम्ही गर्भसंस्काराचा अवलंब केला पाहिजे. सो आपण ज्या रेग्युलर गायनॅकला कन्सल्ट करत असतो, सो गर्भसंस्कार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे? हो नक्कीच. तुम्ही ज्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतायत त्यांच्या कानावर एकदा तुम्ही नक्कीच घालायला हवं की आम्ही गर्भसंस्कार सुरू करतोय. गर्भसंस्कारमध्ये ह्या ज्या मेडिटेशन, प्राणायाम, नॉर्मल ज्या गोष्टी आहे त्यासाठी तुम्हाला स्पेशल परमिशनची गरज नसते, पण त्यामध्ये ज्या एक्सरसाइजेस असतात त्यासाठी आपण आपल्या गायनॅकची परमिशन घेतल्याशिवाय त्या सुरू करू नये. बरेच पेशंट असे आहेत की ते काय करतात, यूट्यूबवर बघतात नॉर्मल डिलिव्हरीसाठी ही एक्सरसाइज सुरू करायची आहे, पण ती कधी सुरू करायची हे त्यांना माहीत नसतं. चला बटरफ्लाय करायचंय, स्कॉट्स करायचे, काही लोक सुरुवातीपासूनच सुरू करतात, मग पोटात दुखतं. किंवा प्रत्येकाची कंडिशन वेगवेगळी असते. त्यामुळे आपल्या गायनॅकचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. तुमची मेडिकल कंडिशन, तुमची मेडिकल हिस्ट्री, तुमच्या बाळाचा प्लासेंटल पोझिशन, ओके, ह्या सगळ्या गोष्टी बघून आपल्या गायनॅकचा सल्ला घेतल्यानंतरच तुम्ही गर्भसंस्कार करत असताना त्यांच्या सल्ल्याशिवाय योगासनं सुरू करू नये. आणि यूट्यूबवर फक्त व्हिडिओज बघून तर अजिबात करायला नको. बरेच पेशंटचे असे अनुभव आहेत. महत्त्वाचं आहे. हो खूप जास्त. हो त्यांना असं वाटतं नॉर्मल डिलिव्हरीसाठी हे करायचे बरं का, मग करा सुरू, पण गायडन्स, अंडर गायडन्स करा. प्रेग्नन्सीमध्ये खूप सिम्पल आसनाज आहेत, खूप सोपे आहेत, पण तरी तुम्ही अंडर गायडन्सच करा. कारण बऱ्याचदा आपण समोर बघतो ते वेगळं आणि आपण करतो वेगळं. बऱ्याचदा चुकीचे आसनं केले जातात. म्हणजे बाळाला डिरेक्टली काय होत नाही, कारण बाळ हे आपलं बाळाच्या अवतीभोवती पाणी असतं, बाळाला डिरेक्टली काय होत नाही, पण आईला बऱ्याचदा जर्क बसतो, मग उगाच पाठीत दुखायला लागलं, जर्क बसला, पायच दुखतोय, मग खूपच मान दुखायला लागली, असं काही बऱ्याचदा होतं. त्यामुळे गायनॅकचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काही कंडिशन्स असे असतात की काहींचा लो लाईन प्लासेंटा असतो, ओके, त्यांना पण आपण बऱ्याचशा एक्सरसाइज नाही सांगत. ज्या सिटिंग पोझिशनवाले आहे, फक्त अप्पर बॉडी स्ट्रेचिंग आहे ती आपण त्यांना अलाव करतो. ट्विन्स असतात, ओके, तर आता ट्विन्सवाले एक्सरसाइज करूच शकत नाही असं नाही आहे, पण अंडर गायडन्स. आपल्या प्रोग्राममध्ये 3 अशा पेशंट आहेत, ट्विन्स नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे, एकदम सुखरूप.
अच्छा. आणि त्यांना पण मग त्यांना पण कोणते आसनं सांगायचे, त्यांनी कोणते करायचे हे अंडर गायडन्स करणं जास्त गरजेचं आहे. बरोबर आहे. परत सर्वायकल स्टिच, बऱ्याचदा गर्भपिशवीला टाकला जातो. हो. अशा सिच्युएशनमध्ये पण तुम्ही कोणते योगासनं करायला हवे, तुम्ही काय करायला हवं याचं गायडन्स अंडर गायडन्स करा. आणि अशी काय तुमची हाय रिस्क प्रेग्नन्सी असेल तर प्लीज पहिले तुमच्या गायनॅकचा सल्ला घ्या आणि मगच तुम्ही योगासनं सुरू करा प्रेग्नन्सीमध्ये. आता काही जणांची प्रेग्नन्सी एकदम कॉम्प्लिकेटेड असते, अगदी 9 महिने त्यांना बेड रेस्ट दिलेलं असतं, किंवा काही जण IVF, IUI यासारख्या ट्रीटमेंटनी कन्सीव्ह करतात. तर हे लोक, या स्त्रियासुद्धा गर्भसंस्काराचा अवलंब करू शकतात का? हो, नक्कीच. कारण गर्भसंस्कार हे आपल्या बाळाच्या मेंटली, फिजिकली आणि स्पिरिच्युअल ग्रोथसाठी आहे. त्याच्यासाठी प्रेग्नन्सीचा प्रकार हे नाही, म्हणजे याच्याशी काही घेणं देणं नाही आहे की तुमची IVF आहे की IUI आहे की नॅचरल प्रेग्नन्सी आहे. मी तर सांगेन की IVF आणि IUI वाल्यांनी तर नक्कीच गर्भसंस्कार करा. त्याच्यामध्ये आपण प्रीनॅटल योगाचा पार्ट हा थोडा साईडला ठेवू शकतो. ओके. त्याच्यामध्ये प्रीनॅटल योगामध्ये पण एक जसं की मी सांगितलं सिटिंग पोझिशनमध्ये अप्पर बॉडी स्ट्रेचिंग असे छोटे छोटे एकदम लाईट आसनास आहेत, ते तुम्ही करू शकता. जेणेकरून कसं होतं ना, बेडरेस्टमध्ये IVF आणि IUI जेव्हा आपण करतो, सगळ्यांनाच बेडरेस्ट नसतो, काही कंडिशन्समध्ये त्यांना बेडरेस्ट असतो. पण त्यामुळे काय होतं, बेडरेस्ट केल्याने मग वेट गेन होणार, मग वेट गेन झालं की बॉडीवर स्वेलिंग येणार, स्वेलिंग आली की BP वाढणार, BP वाढला की मग कधी कधी प्रीटर्म लेबरचे पण चान्सेस असतात. ओके. सो हे कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून गर्भसंस्कारमध्ये एकदम लाईट आसन सांगितलेले आहेत, ते तुम्ही करू शकता पण अंडर गायडन्स. बरोबर. ओके. फक्त थोडंफार आसनांवरती रिस्ट्रिक्शन असेल, लोअर बॉडी वगैरे तुम्हाला अलाव केलेलं नसतं, तेवढं फक्त रेस्ट्रिक्शन असतं. आणि बाकीचं तर मग खूप महत्त्वाचं मेडिटेशन, प्राणायाम तर करूच शकतो, ब्रीदिंग एक्सरसाइजेस, वोम टॉकिंग, रीडिंग, स्पिरिच्युअल रीडिंग हे तर करायलाच हवं. कारण IUI आणि IVF जेव्हा करतात ना, ते पेशंट जास्त स्ट्रेसमध्ये असतात. बरोबर. माझी प्रेग्नन्सी कशी असेल, माझं बाळ हेल्दी असेल ना, मला आत्ता तर काही होणार नाही ना, इतके निगेटिव्ह, त्यांच्या डोक्यात जास्त निगेटिव्ह प्रश्न सतत चालू असतात. मी अशी बसली तर चालेल का, इवन मी असं वॉक केलं तर चालेल का, मी हे खाल्लं तर माझ्या बाळाला काही होणार नाही ना, आणि सतत त्यांच्या मनात असतं की IUI केलं आहे, IVF केलं आहे. तर ह्या ज्या गर्भवती महिला असतात त्या जास्त स्ट्रेसफुल असतात. सो माझी अशी खूप विनंती आहे त्यांना की अशा लेडीजने, अशा गर्भवती महिलेने गर्भसंस्कार नक्कीच करा. ह्यामध्ये खूप छान उपक्रम असतात जेणेकरून तुम्ही स्ट्रेस फ्री, तणावमुक्त होणार आणि तुमचं IVF असो किंवा IUI असो, तुमची प्रेग्नन्सी जर्नी हॅप्पी, हेल्दी असेल. सो आजकाल गर्भसंस्काराचे पण ऑनलाईन क्लासेस असतात. सो ऑफलाईन ऑनलाईन क्लासेसमध्ये काही म्हणजे असं असतं का की फिजिकली तुम्ही तिथे असायला हव्यात का? ऑनलाईन क्लासेस आर ऑल्सो गुड. तर ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेसचे हे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण ऑफलाईनचं बघूया की ऑफलाईन क्लास करायचा म्हटलं की आपण डिरेक्टली कन्सल्टंटला भेटू शकतो. जे आसनं शिकायचे ते आपण समोरासमोर बघू शकतो. परत आपल्याला जे काही डिस्कशन करायचं, चार लेडीज असतात प्रेग्नेंट आजूबाजूला बसलेल्या, ही कशी करते, हिचं पोट कसं दिसतंय, म्हणजे त्यांच्या पण एक वेगळ्या गप्पा असतात. म्हणजे तो एक वेगळा फील असतो ऑफलाईनचा पण. आणि काही क्वेरीज असेल तर तिथे म्हणजे एकीने जर त्या चौघी एकत्र येत आहेत, मग त्यांना छान असं एक क्लायमेट तयार होतं, छान फील वाटतं की आपण सगळ्याजणी सेम आसनं करतोय. तो एक वेगळा फील असतो ऑफलाईनचा. आणि तेच जर तुम्हाला डिस्टन्स असेल, म्हणजे त्याचे तोटे काय, तर बराच डिस्टन्स आहे हॉस्पिटल आणि तुमच्या घरामध्ये, तर रोज रोज ट्रॅव्हलिंग करून जाणं, किंवा जर रोज हस्बंडवर तुम्ही डिपेंड असाल की तुम्ही मला सोडवायला या, तर मग रोज ते हस्बंडला काम लागतं. मग कधी कधी तो म्हणणार आज मी नाही येत, काय तुझं रोजच सोडवायला यायचं, किंवा मग उन्हाचं पावसाचं, म्हणजे हे त्याचे तेवढे तोटे आहेत की मग रोज टाइम नाही मिळत, किंवा वर्किंग असाल तर तुम्हाला तेवढा रोज टाइम काढता नाही येत. ओके. हेच तर मग ऑनलाईनचं कसं असतं, आपण आपल्या घरी पाहिजे त्या कपड्यांमध्ये रिलॅक्समध्ये बसू शकतो. मग हवं तुम्हाला ऑनलाईनचा फायदा असा असतो की तुम्ही आपल्या कम्फर्टमध्ये असतात, तुम्हाला कुठे ट्रॅव्हल करून जायची गरज नाही आहे. ऑफलाईनला जे काही शिकवलं जातं तेच ऑनलाईनला पण आजकाल नेटवर्क कनेक्शन चांगलं असतं, छान कॅमेरे आहेत, म्हणजे समोर बसून जे कन्सल्टंट आहेत ते तुम्हाला शिकवतात. ते तुम्हाला काही क्वेरी वाटली तर तुम्ही तिथेच माईक अनम्यूट करून विचारू शकता. काही क्वेरी असेल, काही डाऊट असेल, आसन नाही समजलं तर तुम्ही 2 वेळेस विचारू शकता. आणि त्यात ऑनलाईनमध्ये बऱ्याचदा रेकॉर्डिंग्स मिळतात,
मग त्या तुम्ही तुमच्या सोयीनुसार, म्हणजे जी एखादी व्यक्ती अशी की तिला अजिबात दिवसभरात टाइम मिळत नाही पण तिला करायचंय, तर अशा वेळी ती तिच्या टायमानुसार ती रेकॉर्डिंग बघून प्रॅक्टिस करू शकते. बरोबर. आणि मेडिटेशनला पण हेडफोन लावून एका रूममध्ये निवांत बसलं ना की ऑनलाईनला मेडिटेशनचा फील खूप सुंदर येतो. म्हणजे कोणाचा डिस्टर्बन्स नाही, आपल्या कम्फर्टेबल कपड्यांमध्ये आहे, आपल्या स्वतःच्या बेडवर आपण रिलॅक्स झोपलोय आणि मेडिटेशन करतोय आणि वोम टॉकिंग करतोय, तर हा एक वेगळाच कम्फर्ट असतो. आणि तोटे म्हणायला गेले, तोटे तसे नाही आहेत, एवढंच की जर तुमची हाय रिस्क प्रेग्नन्सी असेल किंवा मग तुम्ही घाबरतायत ऑनलाईनला करायला, तर मग ती व्यक्ती कम्फर्टेबल नसते ऑनलाईन क्लास करायला. किंवा मग तिला तो काही वेळेला, सगळ्यांनाच नाही पण काहींना असा फील नाही येत की नाही मग पर्सनलच हवं. तर प्रत्येकाचे आपले तोटे आणि फायदे आहेत. हो, तर तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार, तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासेस जॉईन करू शकता. गर्भसंस्कारामध्ये आता आपण आतापर्यंत बाळ आणि आई या दोघांविषयीच बोललो आहे, तर गर्भसंस्कार म्हणजे फक्त आईसाठीच असतात का? नाही. तर ह्यामध्ये हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि आजकालच्या पिढीसाठी खूप जास्त गरजेचा आहे. बऱ्याच लोकांना वाटतं गर्भसंस्कार हे फक्त आईसाठीच आहे, कारण ते बाळ आईच्या पोटात वाढतंय तर मग आईनेच गर्भसंस्कार करायचे का? तर नाही, यामध्ये वडिलांचा फार मोठा रोल आहे. कारण तिचं बिहेवियर, तिचा मेंटली स्ट्रेस जो काय असतो, तिच्यासोबतचा जो पार्टनर आहे तो तिच्यासोबत असेल तर ती आई सगळ्यात जास्त आनंदी आणि हॅप्पी असते. खूप जास्त फरक पडतो. म्हणजे जास्त काही करायचं नाही आहे तुम्हाला, बस तिला सपोर्ट करायचा आहे इमोशनली. तिचं काय म्हणणं आहे ते तुम्ही ऐकून घ्या. ती जर स्ट्रेसमध्ये असेल तर तिचा स्ट्रेस कमी करा. तुम्ही आजूबाजूचं वातावरण पॉझिटिव्ह ठेवू शकता. तिला काय आवडतं, चल तुला हे खायची इच्छा होते का, तर मी आज तुझ्यासाठी बनवतो. म्हणजे छोटे छोटे, हो, म्हणजे प्रेग्नेंट लेडीला प्रत्येकीला वाटतं की आपल्या हस्बंडने आपल्याला पॅम्पर करायला हवं. पण याच्यामध्ये ना 2 टाईपचे हस्बंड असतात. एक असे असतात ना की त्यांना खूप ओव्हर पॅम्परिंगची सवय असते. तू गोळ्या खाल्ल्या का, अशी नको बसू, अशी चाल, थांब तू माझा हात पकड. आणि दुसरा एक असा प्रकार असतो की ते बोलत नाही काही पण त्यांच्या मनात सगळं असतं. म्हणजे एक हस्बंडचा प्रकार असा असतो की ते एक्सप्रेसिव्ह असतात आणि एक असे असतात की ते एक्सप्रेस करत नाही. तर ज्यांचे एक्सप्रेसिव्ह आहेत त्यांच्यासाठी तर खूपच चांगलं आहे. पण ज्यांचे एक्सप्रेसिव्ह नाही आहेत, मी त्यांना सांगेल की आपला हस्बंडचा स्वभाव जो आहे ना तो ॲक्सेप्ट करा. ओके. आणि जेवढं सांगता येईल, जेवढं त्यांना समजेल तेवढं सांगा. जेवढं थोडंफार जरी, कारण काही हस्बंड असे असतात, प्रत्येकालाच काळजी असते आपल्या होणाऱ्या बाळाची. मग काही एक्सप्रेसिव्ह नसतात पण डोक्यामध्ये सगळं बाळाचं फ्युचरसाठी काय करणार काय नाही हे सगळं चाललेलं असतं. तर ह्या कंडिशनमध्ये, गर्भसंस्कारमध्ये हस्बंडने आईला आनंदी ठेवणं, तिचे लाड पुरवणं, तिला काय खायला हवं काय नाही, तिने वेळेवर गोळ्या घेतल्या की नाही, परत तिला डॉक्टरकडे अपॉइंटमेंटसाठी घेऊन जाणं, परत तिला विचारणं तुला काही त्रास होतोय का. म्हणजे एवढं विचारलं तरी खूप छान वाटतं. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे, जास्त काही करायचं नाही. परत बाळाशी संवाद साधायला हवा. कारण ना बऱ्याच पार्टनर्सला असं, आणि आजकाल बरेचसे हस्बंड असे आहे, माझे पेशंट सांगतात की ते म्हणतात की काय बोलू मी बाळासोबत, मला नाही कळत काय बोलू, म्हणून मी बोलतच नाही. काही नाही करायचंय. रात्री झोपताना दोघांनी फक्त 10 मिनिटं काढून पोटावर हात ठेवायचा. बाळा मी बाबा बोलतोय, मी पण तुझी तितक्याच आतुरतेने वाट बघतोय जितकी तुझी आई, आणि माझंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे जितकं तुझ्या आईचं आहे. हे संवाद होणाऱ्या बाबांनी पण रोज बाळासोबत बोललं पाहिजे. त्यामुळे बाळाचं आणि वडिलांचं पण बॉन्डिंग इथेच तयार होतं. आणि मग जे हस्बंड कंटिन्युअसली बोलतात ना आईसोबत प्रेग्नन्सीमध्ये, ते बाळ जन्मानंतर वडिलांच्या आवाजाला पण तितकंच रिस्पॉन्स करतं जितकं ते आईच्या आवाजाला रिस्पॉन्स करतं. त्यामुळे वडिलांचा रोल हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. सो सध्या ज्या एक्सपेक्टेड मदर्स आहे त्यांना तू काय सल्ला देशील? माझं हे म्हणणं आहे की आजकाल ज्या गर्भवती महिला आहे त्या इतक्या धावपळीचं आयुष्य जगतायत, तर जेव्हा तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते तेव्हा जो ताणतणाव असेल किंवा तुमचं वर्क लाईफ असेल ते सगळं साईडला ठेवा आणि तुमची प्रेग्नन्सी जर्नी एन्जॉय करा. प्रेग्नन्सीचा कालावधी हा फक्त 9 महिन्याचा आणि खूप छोटा आहे, तर तो एन्जॉय करा. ह्या पिरियडमध्ये छान छान कपडे घाला. आजकाल सगळे मंथली शूट करा आणि त्या मेमरीज सेव्ह करा. आणि यानंतर जेव्हा आपण बघतो ना तेव्हा खूप छान वाटतं. जे काही त्रास होतात ना प्रेग्नन्सीमध्ये ते तुम्ही निगेटिव्हली घेऊ नका. म्हणजे ज्या अशा आड्या असतात ना फेसवर, ह्या नको आहे. आईचा चेहरा हसरा हवा.
तुमचा चेहरा हसरा असेल तर तुमचं बाळही तितकंच हसरं असेल. जसं की आपण म्हणतो आजूबाजूच्या वातावरणाचा, इमोशन्सचा आणि थॉट्सचा आईवर आणि बाळाच्या मेंदूवर डिरेक्टली परिणाम होतो. तर ह्यासाठीच तुम्ही पूर्ण 9 महिने तुमची प्रेग्नन्सी जर्नी एन्जॉय करा. काम तर आयुष्यभर होणार आहे, पण हा 9 महिन्याचा जो काळ आहे ना तो परत येणार नाही. बरोबर. आणि माहित नाही ना, पहिली प्रेग्नन्सी असेल, दुसरा चान्स घेणार की नाही हे ठरलेलं नाही अजून. ओके, सो आत्ताचा जो पिरियड आहे तो एन्जॉय करा. आपल्या बाळासाठी छान लाईफस्टाईल फॉलो करा आणि जो काही ताणतणाव आहे तो सगळा विसरून जो काही त्रास होतोय प्रेग्नन्सीमधला, तो माझ्या पोटात बाळ वाढतंय त्यामुळे मला बॅकपेन होतंय, माझ्या पोटात बाळ वाढतंय त्यामुळे माझ्या बॉडीमध्ये काही चेंजेस होत आहेत, म्हणून मला इंडायजेशन होतं आहे, म्हणून मला नॉशिया वॉमिटिंग होतं आहे, तर काय मला सतत डोकं दुखतं आहे, काय मला सतत उलट्या होत आहेत, असं नका म्हणू. ते ॲक्सेप्ट करा. राईट. जी तुमची कंडिशन आहे ना प्रेग्नन्सीमध्ये ती ॲक्सेप्ट करा आणि प्रेग्नन्सीमधले छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत ना त्या अनुभवा आणि एन्जॉय करा. थँक्यू सो मच डॉक्टर चित्रा. आज तू गर्भसंस्कार काय आहे, त्यामागील विज्ञान काय आहे याविषयी खूप छान माहिती दिली आहेस. गर्भसंस्कार या पॉवरफुल संस्काराच्या मदतीने आपण फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग अशी पुढची पिढी नक्कीच घडवू शकतो. विथ दॅट थॉट सॅसी सखी विल साइन आउट. अंटिल नेक्स्ट टाइम, कीप शायनिंग.